जनसामान्य विरुद्ध फक्त आमदार साहेब अशी निवडणूक मला वाटते. पाणी शुद्धतेवरून तुम्ही आज चर्चा करतायत, परंतु पाणी उपलब्धतेवरून पण चर्चा करा. भाजपाला सगळे उमेदवार या ठिकाणी मिळत होते, प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार मिळत होते. मात्र ठाकरे गट फोडण्याची काय गरज भासली तुम्हाला? नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर नगर परिषदेचं यावर्षी राजकारण चांगलंच तापलं गेलंय. कारण महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांच्या आमने सामने. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांच्या विरोधामध्ये आता भाजपाचे डॉक्टर दिनेश परदेशी यांना उमेदवारी मिळालेली असून आता प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे. दरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते. आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला देखील पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत भाजपाचे नेते आहेत कल्याण भाऊ दांगोडे, यांच्यासोबत आपण चर्चा करूया. भाऊ, स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये. जय श्रीराम. गुलाल कुणाचा आहे? गुलाल निश्चितच भारतीय जनता पार्टीचा आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशींचा आहे. परदेशी कुटुंबाची गेल्या 20 वर्षापासून भारतीय या नगर परिषदेवरती निर्विवाद सत्ता आहे. ती सत्ता काय फक्त जनसामान्यातून आलेला नेता म्हणून आहे. वैजापूर गावाचा केलेला विकास आहे. वैजापूर गावामध्ये नागरिकांसाठी राबवलेल्या वेगवेगळ्या योजनांचा हा विजय आतापर्यंत होत आलेला आहे. त्याचप्रमाणे याही वर्षी कितीही चुरशीची निवडणूक होऊ द्या, परंतु विजय हा भाजप आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशींचा. कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते? मुद्दे तसे मित्र पक्षाने जे उमेदवार दिले त्यांच्या बाबतीतही बोलता येईल. आमदार साहेबांचे काही वक्तव्य त्या बाबतीत बोलता येईल. परंतु जनसामान्य विरुद्ध फक्त आमदार साहेब अशी निवडणूक मला वाटते. विकास कामांवरून आता श्रेयवाद पेटलेला आहे. आमदार रमेश बोरनारे म्हणतात हा विकास कामं मी केले, आणि डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतायत की बाबा हे जे विकास कामं आहे त्याचा माझा देखील मोठा वाटा आहे. माझं तेच म्हणणं आहे, ही निवडणूक मी विरुद्ध आम्ही या मुद्द्यावर चाललेली आहे. आमदार साहेब म्हणतात मी विकास केला, परंतु आमचं तेच म्हणणं आहे की पाठीमागची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी वर्सेस सेना अशीच झाली होती. त्यामध्ये शिल्पाताई परदेशी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या, आणि त्यानंतर थोडं सत्तापालट झालं, महाविकास आघाडी झाली. आणि त्या काळात मग महाविकास आघाडीच्या काळात किती विकास झाला हे बी संशोधनाचा विषय आहे ना. त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही वैजापूर नगर परिषदेला काय मिळालं हे पण जर समजा आमदार साहेबांच्याच निर्देशाप्रमाणे जर निधी आला असेल तर मग त्या महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत किती विकास झाला याचंही उत्तर आमदार साहेबांनी द्यावं. हा विकास महायुतीमध्ये जेव्हा शिंदे गट आला आणि एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पाठिंब्याने, त्याच वेळेस या वैजापूर तालुक्याचा म्हणा किंवा शहराचा विकास झाला. मग त्यामध्ये विविध कामं असतील, परंतु त्यावेळेसही नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर आपल्या शिल्पाताई परदेशी कामकाज पाहत होत्या. आता जनसामान्य तुम्हाला माहिती आहे, एखादी ग्रामपंचायत असली तिथं जरी काम करायचं तर ठराव कोणाचा लागतो? ग्रामपंचायतीचा ठराव लागतो, त्याशिवाय तो निधी वाटप होतच नाही. त्याप्रमाणे वैजापूर नगर परिषद हद्दीमध्ये काय काय विकास कामं करायची याचे सर्व प्रकारचे ठराव हे शिल्पाताई परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेले. तुम्ही त्याचे कागदपत्र चेक करू शकता. फार थोडे नंतर प्रशासकीय कालावधीत झाले असेल, परंतु प्रामुख्याने ठराव जे आहे विकास कामाचे हे शिल्पाताई परदेशी यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे सर्वांगीण भागाचा विकास, संपूर्ण समाजाला काय काय द्यायचं, रस्ते कसे दुरुस्त करायचे, हे आमदार साहेबांना त्यांनी ठराव दिल्यानंतरच त्याचा विकास झाला. परंतु याहीपेक्षा इतर शहरांची जर आपण संभाजीनगरच्या इतर शहरांची जर वैजापूर तालुक्याची तुलना, वैजापूर शहराची जर तुलना केली तर तुम्हाला निश्चितच फरक जाणवतो. तुम्ही आपल्या बाजूचं गंगापूरचं डेव्हलपमेंट बघा, आपल्या वैजापूरचं डेव्हलपमेंट बघा. यामध्ये पाणी पुरवठा योजना 9 मध्ये चांगल्या प्रकारची झाली. म्हणजे साठवण तलाव करून शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा राहील याची उपाययोजना कोणी केली? पाणी शुद्धतेवरून तुम्ही आज चर्चा करतायत, परंतु पाणी उपलब्धतेवरून पण चर्चा करा.
त्या काळामध्ये पाणी उपलब्ध करून जनतेपर्यंत पाणी आणण्याचं काम डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी केले. हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजे काहीच केलं नाही असं म्हणणं आणि मीच सर्व करतोय हे आमदार साहेबांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. त्यामुळं महायुतीच्या सरकारनेच वैजापूर शहराला त्यावेळेस पैसा दिला आणि त्या निधीतून योग्य ती कामं झाले. त्यामुळं हे श्रेय जे आहे ते महायुतीचं श्रेय. म्हणजे आता सध्या तुम्ही जरी बोरणारेंवर आरोप करत असले तरी विधानसभेच्या वेळेस बोरणारेंना तुम्ही मदत केलेली आहे. बोरणारे सरांना एकदम तुम्ही पाठिंबा दिलेला होता. आम्ही तेच सांगतो, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आम्ही लोकसभेतही शिवसेनेच्याच उमेदवाराचं काम केलं, विधानसभेतही शिवसेनेच्याच उमेदवाराचं काम केलं. कारण महायुतीमध्ये ही जी जागा आहे वैजापूर विधानसभेची ती शिवसेनेला सुटली आणि त्यांचे उमेदवार प्राध्यापक रमेश बोरणारे होते. बोरणारे सरांचा एकनिष्ठ लोकांवर, भाजपाचे जे आतापर्यंत पहिल्यापासून जे एकनिष्ठ लोक आहेत यांच्यावर आतापर्यंत त्यांचे आरोप कधीच नव्हते. त्यांचा आरोप डॉक्टर दिनेश परदेशींवर होता की डॉक्टर दिनेश परदेशींनी लोकसभेच्या वेळेस संदीपान भुमरे यांच्यासोबत गद्दारी केलेली होती, त्यांनी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. ह्या बोलण्यात काही अर्थ नाही. डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी त्या काळात निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची जी निवडणूक रचना होती त्यामध्ये वैजापूर विधानसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी होते. जे काही भारतीय जनता पक्षाचं नियोजन आहे संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. मी तालुका अध्यक्ष होतो. म्हणून हे बोलण्यात म्हणजे आता आरोप कर. मग तुम्ही आता लोकसभा होऊन किती दिवस झाले? म्हणजे 24 आता 25 म्हणजे जवळपास माझे 1.5-2 वर्ष झाले. मग 1.5-2 वर्ष किंवा लोकसभेचा निकाल लागल्याच हे आरोप का नाही झाले? असं कुठं तुम्हाला दृष्टिक्षेपात आहे का? किंवा त्या काळात भुमरे साहेब काही म्हटले का? किंवा आमदार साहेब काही म्हटले का? मग एवढी जी लीड आहे ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणूनच मिळाली. शिवसेनेने अर्थात काम केलं, परंतु आज तसा आरोप करणं एकदम चुकीचं आहे. कारण डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी उमेदवार आहे. त्यामुळं ही संपूर्ण युतीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याला एकच दिसतं, नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करायचं म्हणून लोकसभेचं काम केलं आणि इथं 2024ला जे आम्ही विधानसभेचं काम केलं ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा आम्हाला पाहायचं होतं भारतीय जनता पार्टीला. त्यामुळं आम्ही वैयक्तिक बोरणारे सर म्हणून काम नाही केलं, आम्ही महायुतीचं काम केलं. त्यामुळं आम्हाला देवेंद्रजींना मुख्यमंत्री पाहिजे होतं. आम्ही जरी दिनेश भाऊ ठाकरे गटाकडून लढले तर आम्ही महायुतीचं काम केलं. म्हणजे डॉक्टर दिनेश परदेशींना असं वाटलं की महायुतीतून मला उमेदवारी मिळत नाहीये. ठाकरे गटात त्या ठिकाणी त्यांनी पक्ष प्रवेश केला. आता पुन्हा त्या ठिकाणी ठाकरे गट कुठेतरी बॅक फुटला येत असल्यामुळे पुन्हा भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला. ही जी उलथापालत आहे किंवा हा पक्ष प्रवेश आहे हा आपल्याला खरंच योग्य वाटतो का? म्हणजे आपण तालुका प्रमुख देखील या ठिकाणी राहून गेलेले आहेत. योग्य का नाही? हे बघा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची मागणी होती की डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी वापस यावं, पक्षाची धुरा सांभाळावी. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलं, बोरणारे सरांसाठी म्हणा, भुमरे साहेबांसाठी म्हणा, परंतु कार्यकर्त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचा न्याय देण्याचं काम या दोन्ही नेते मंडळींनी केलं. बरं. आणि म्हणजे कोणत्याही प्रकारचं न्याय, त्यांना कायम सापत्य भावाची वागणूक, त्यांचं कोणत्याही कामावर म्हणजे त्यांनी काही मागणी केली त्यावर कधी विचार झाला नाही. म्हणजे हा माझा व्यक्तिगतच नाही, संपूर्ण कार्यकर्त्याचा तो अनुभव आहे. आणि म्हणजे काम झालं, निवडणूक झाली की शिवसेनेचे नेते मंडळी आम्हाला दूर फेकून देतात. मग त्यामुळं आम्हाला असं वाटलं की भारतीय जनता पार्टीचा स्ट्रॉंग नेता जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याबरोबर असला तरी ही विधानसभेचं चित्र निश्चितच बदलेल आणि कुठंतरी आम्हाला न्याय मिळायला सुरुवात होईल. म्हणून आम्ही डॉक्टर दिनेश भाऊ परदेशींना म्हणलं की तुम्ही या वापस, चांगली गोष्ट होईल. आणि त्या पद्धतीनं आज आमची रचना चांगली होती. ग्रामीण भागातूनही प्रतिसाद चांगला आहे. शहरात तुम्ही बघताय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी 101% त्या ठिकाणी ही निवडणूक जिंकणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर दिनेश परदेशी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी वेगळेही अनेक लोक होते की जे एकनिष्ठ होते पहिले भाजपापासून. परदेशी आताच ठाकरे गटातून भाजपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. दुसऱ्या उमेदवाराला किंवा दुसऱ्या एखाद्या नेत्याला उमेदवारी दिली गेली पाहिजे होती असं आपल्याला वाटत नाही का? बघा, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीचे जे उमेदवारी देण्याची जी पद्धत आहे ती 3-4 स्तरीय त्या ठिकाणी काही सर्वे होतात. स्थानिक नेतृत्वाला त्या ठिकाणी विचारणा होते, जिल्हा नेतृत्वाची विचारणा होते आणि मग त्यानंतर राज्यस्तरीय जी आमची नेते मंडळी त्यावर निर्णय करतात.
त्याप्रमाणे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर जेव्हा निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या घोषित व्हायला लागल्या त्या काळामध्ये पार्टीने काही सर्वे केले आणि पार्टीला सर्वेमध्ये असं आलं की डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे जर आपण स्वबळावर जरी लढलं तरी चांगला निकाल त्या ठिकाणी मिळू शकतो. पार्टीचे कार्यकर्ते ज्येष्ठ आहेत का, काम केलेले आहेत का, तर 100% दशरथ अण्णा बनकर असतील, पारिक जे असतील किंवा गौरव दोडे असतील ते आमच्या बरोबरच काम करत होते निश्चितच. पण त्यांना त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळाला ना. त्यांच्यावर काही अन्याय झाला का? त्यांचे सर्वे ज्या भागातून चांगले आले होते त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. म्हणून असं काही लगेच कोणाला डावललं असं नाही. परंतु जर जनमत त्याचा सर्वे तसा रिपोर्ट जर येत असेल पार्टीकडे तर पार्टीला त्या प्रकारे निर्णय घ्यावा लागतात. कारण शेवटी जो जेता वही सिकंदर. भाजपला सगळे उमेदवार या ठिकाणी मिळत होते, प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार मिळत होते, मात्र ठाकरे गट फोडण्याची काय गरज भासली तुम्हाला? हे बघा, आम्ही काही फोडलेलं नाही. ठाकरे गटांनी जेव्हा आमदारांनी त्यांना वेगवेगळे प्रस्ताव दिले त्याच्यानंतर ठाकरे गटाकडून आमच्याकडे विचारणा झाली व आम्हाला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे त्यावर. तर आम्हाला तर तुम्हाला माहिती आहे इनकमिंग आम्हाला गरजेचंच होतं. आणि खरोखर आर्य मोहानी साहेबांच्या कुटुंबियाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीला पहिल्यापासून आदर आहे. तुम्ही जर त्या काळात वाणी साहेब जेव्हा स्वर्गवासी झाले त्या काळात बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे दोन्हीही नेते त्यांच्या घरी भेट द्यायला गेले. ठाकरे गटाचे नेते नव्हते आले त्या काळामध्ये, म्हणजे वरिष्ठ थरावाच्या नेत्यांचं मी सांगतो. तर आम्हाला वाणी परिवारावाशी कायम आस्था आहे. कारण ते आर्यमवाणी एक इन्स्टिट्यूशन होतं, म्हणजे राजकीय कार्यकर्त्याला घडवत होतं. मी पण त्यांच्या हाताखालीच घडलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या कुटुंबाविषयी आम्हाला कायम आदर आहे. आणि मग असं कुटुंब जर भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल, पक्षाची ताकद वाढत असेल तर आम्ही नाही का म्हणायचं. त्यामुळं आम्ही त्यांना सन्मानपूर्वक प्रवेश दिला. त्यांच्याबरोबर प्रकाश चव्हाण जे असतील ते बी 3-4 टर्म नगरसेवक आहे. आज चांगला अनुभव गाठीशी आहे, शहरामध्ये ताकदवान व्यक्तिमत्व आहे. आणि मग त्यांनी जरी इच्छा केली तर आम्ही त्यांना प्रवेश दिला. वैजापूरच्या जनतेला काय आव्हान करशाल? वैजापूरच्या जनतेला हेच आव्हान करीन की हे मी विरुद्ध आम्ही अशी ही निवडणूक होऊ घातलेली आहे. त्यामुळं मीपणाविरुद्ध आपण सर्वसामान्य जण लढूया, भारतीय जनता पार्टीला भक्कम बनवूया आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना पुन्हा नगराध्यक्ष पाहूया. निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.